श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री सेवेची प्रचिती. सुस्वभावी स्वामीनिष्ठ बाळाप्पा मनोभावे श्रींची सेवा करीत, पण स्वयंपाक करण्याची त्यांना लज्जा वाटत असे. निर्लज्जासी सन्निध गुरु असे श्री म्हणताच बाळाप्पांची सेवा आणखी परिपक्व झाली. श्रींना अर्पण केलेला रत्नहार लोभी चोळाप्पास सुंदराबाईने सांगूनही दिवाळी स्वामींना अर्पण केला नाही. सुंदराबाईने राणीसाहेबांकडे ही तक्रार करताच राजआज्ञेने शिपायांनी चोळाप्पास बाजूस सारून ते स्वतः स्वामींजवळ बसले. चोळाप्पांचे ऋण फेडण्यासाठी श्रींनी खांद्यावरचे उपरण्याची जोळी बनवून अल्लग शब्द उच्चारताच सेविकऱ्यांनी जोळीत भरपूर दान टाकले. ते पैसे चोळाप्पास देऊन तुझे ऋण फिटले असे सांगितले. पैसे मिळाले, पण श्री चरण अंतरले. पण बाळाप्पास मात्र स्वप्नात मारुती मंदिर दाखवून सेवा सुरू ठेवण्यास सांगितले. सुंदराबाईंनी श्रींजवळ राहून धनधान्याचे भले मोठे गाठोडे साठवले होते, पण अतिलोभामुळे पापाचा रांजण भरत आला होता. श्रींनी कारभारी बर्वेंना सांगून पोलीस पाठवून सुंदराबाईंना अटक केली. त्यावेळी श्री मात्र तटस्थ राहिले. पूर्वपुण्याईमुळे चोळाप्पा व सुंदराबाईस प्रदीर्घ काळ श्रींचे सानिध्य लाभले, पण दूषित मन व लोभी स्वभावामुळे ते श्रीकृपेस वंचित झाले. तर निर्मळ आणि पवित्र अंतकरणाचे बाळाप्पा भक्तिपूर्वक निष्ठेने स्वामी कृपेस पात्र झाले. हो, जीवन आहे 2 क्षणांचं, जगून घे तू स्वच्छंद.